प्रत्येक ग्रुप सारखाच आमचा पण गोव्याचा प्लॅन कमीत कमी 3-4 वेळा कॅन्सल झालाच असेल. कधी पैशांमुळे तर कधी फॅमिलीमुळे. बट फ्युचरचं काहीच सांगता नाहीये. कोणी कसंही देवा घरी जातंय, कोणी ट्रेन मधून पडतंय तर कोणी प्लेन मधून. आपल्यासोबत पण असं काही घडण्याआधी थोडी का होईना म्हटलं लाईफ एन्जॉय केली पाहिजे. सो फायनली वी विजिटेड वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल प्लेस इन इंडिया, गोवा. गोव्याला भारताचे पार्टी कॅपिटल पण म्हटलं जातं. याचं सगळ्यात मोठं रिझन म्हणजे इकडे दारू खूप स्वस्त मिळते. बाकी इथले रेव कल्चर, बीच पार्टी, नाईट क्लब्स यासाठी पण गोवा खूप फेमस आहे. फॉरेनर्स पण भारतात जर सगळ्यात जास्त कुठे व्हिजिट करत असतील ना तर ते गोव्यालाच. तर हाय, मी प्रथमेश आणि ही आहे माझी तिसरी रील सिरीज, प्रथमेश गेला गोव्याला. इन दिस सिरीज मी शूट केलाय माझा संपूर्ण गोव्याचा एक्सपिरियन्स. यामध्ये मी कुठे फिरलो, कसा फिरलो, काय खाल्लं, काय पिलं हे सगळं तुमच्या सोबत सुंदर पद्धतीने शेअर करणार आहे. म्हणून करून ठेवा फॉलो, मिळेल कंटेंट झकास. एकदा प्रोफाईल व्हिजिट करा, स्वतः म्हणशाल गिव्ह दिस मॅन अ चान्स. जायची तयारी तर चालू आहे, पण मध्येच हा काय सीन झाला. सगळ्यांनी आपापल्या 2-2, 3-3 बॅगा पॅक करून घेतल्या. तयारी तर अशी करताय की जसं गोव्याला फिरायला नाही, डायरेक्ट शिफ्टच व्हायला चाललोय. पोहोचलो स्टेशनला आणि आमची ट्रेन उभीच होती, मडगाव एक्सप्रेस. फिक्स आमचीच वाट बघत होती वाटतं. देन फायनली आमचा प्रवास स्टार्ट झाला. पण त्यात मध्येच एक सीन झाला राव. भेंडी नारळच फोडायचं विसरून गेलो. मग पनवेलला परत खाली उतरून नारळ फोडलं. असं पहिल्यांदा झालं असेल की प्रवास स्टार्ट झाल्यानंतर कोणी नारळ फोडतंय. पहिल्यांदा थर्ड एसीने कुठे चाललोय. भाई पाहिलं तर एकदम करकरीत 2 नवीन बेडशीट आणि ब्लँकेट दिलं. चायला भारी विषय हा तर. भाई 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 काय मस्त झोप लागली. आणि सकाळी उठलो तर डायरेक्ट कोकणात. काय तो सुंदर निसर्ग, काय ती हिरवळ, काय ती शुद्ध हवा. ओ माय गॉड. मग थोडा फेरफटका मारला. बाजूला काही आजोबा लोक मस्त पत्ते खेळत होते. म्हटलं हे तर कॅप्चर केलंच पाहिजे, नाहीतर काय फायदा नाही. खेळताना ते शिवीगाळ करून भांडत पण होते. आणि ते ऐकून काय माहित कावर पण भारी वाटत होतं राव. ते म्हणतात ना, मैत्रीमध्ये शिव्या दिल्याने मैत्री घट्ट होते, ते सत्य आहे. तर फायनली गोव्याने माझी फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली आहे. आता पुढची स्टोरी ऐकण्यासाठी फॉलो तो करना पडेगा ना मेरी जान. गोव्याला तर पोहोचलो, पण भेंडी पहिल्याच दिवशी स्कॅम केला ना. आम्ही उतरलो थिविमला, कारण थिविम वरून गोव्याची कनेक्टिव्हिटी चांगली आहे. इथून तुम्हाला सगळे भारी भारी स्पॉट जवळच मिळतील. 12 तास कंटिन्यू प्रवास करून जाम भूक लागली होती. इसलिए आधी पेट पूजा फिर काम दुजा. चोनक नावाची नवीनच गोव्याची फिश ऐकली होती. मग म्हटलं तीच ट्राय करू. आणि मला इकडे एक नवीनच गोष्ट समजली. भाई इकडे चपाती देतच नाही ना, प्रत्येक भाजी सोबत इकडे राईसच मिळतो. चायला नवीनच विषय हा तर. मस्त दुपारी झोप काढली आणि निघालो गोव्याची भटकंती करायला. इकडे आल्यावर तुम्हाला 3 गोष्टी सगळ्यात जास्त पाहायला मिळतील. हजारो रंगीबिरंगी स्कूटर, जागोजागी टॅटूचे पार्लर आणि प्रत्येक दुकान सोडल्यावर एक वाईन शॉप. भाई साहेब, एवढे दारूचे दुकान मी आयुष्यात पाहिले नव्हते जेवढे गोव्याला आल्यावर पाहिले. आणि शॉकिंग गोष्ट म्हणजे इकडे किराणाच्या दुकानात सुद्धा लोक दारू विकताय आणि कोणीच काही बोलत नाही. असो, आपण तर चाय लवर आहे. नशीब किती खराब आहे बघा. थोडं बीचवर फिरायला जाऊ म्हटलं तर जोरात पाऊस सुरू झाला. आणि त्यात सगळ्यात मोठी चुकी झाली की आम्ही टॅटूच्या शॉप बाहेर उभं राहिलो. भाई त्या लोकांनी गोड गोड बोलून डायरेक्ट टॅटू काढायला बसवून घेतलं आणि नंतर मोठा स्कॅम केला. तर टॅटूवाल्याने आम्हाला गोड गोड बोलून डायरेक्ट मध्ये खेचून घेतलं. आम्ही पण मध्ये का गेलो, कारण तो बोलला की टॅटू फक्त 150 रुपये. ठीक आहे म्हटलं, 150 रुपयात आपल्याला कायच भेटतं, कारण हे टेम्पररी टॅटू होतं. मग त्यांनी पटापट अर्ध्या तासामध्ये टॅटू काढून दिलं. मग खरा विषय समजला जेव्हा आम्ही पे करायला लागलो. 150 प्रमाणे 3 लोकांचे 450 रुपये होता. आम्ही पे करत होतो. लगेच ते म्हणे 2200 झाले. म्हटलं काय 2200? आम्ही फक्त 3च टॅटू काढले. 150 ने कॅल्क्युलेट केलं तर 450 होत आहे. मग तो बोलला 150 रुपये पर स्क्वेअर इंच म्हणे. ओ भाई साहेब, आम्ही सगळे शॉक. भेंडी लुटण्याची काय भारी टेक्निक काढली या लोकांनी. बाहेर नाही सांगितलं की 150 रुपये पर स्क्वेअर इंच. टॅटू काढल्यानंतर म्हणता की पर स्क्वेअर इंच पैसे येते. भाई काय खतरनाक लोक आहे हे. आम्ही पण फुल डोकं लावलं, पण तिथे त्यांचे लगेच लोक गोळा झाले. मग शेवटी कटकट करून आम्ही 1700 रुपये दिले. नंतर मी थोडी रिसर्च केली आणि पाहिलं तर भाई मी पहिलं नाही ज्याच्यासोबत हे घडलं. असे भरपूर लोक आहेत ज्यांच्यासोबत सेम स्कॅम झाला. आणि हे लोक जास्त करून आउटसाइडर आहे जे स्कॅम करतात. आणि यांच्यामुळे बिचारे प्रॉपर गोव्याचे लोक बदनाम होतात. जर तुमचा कधी फ्युचर मध्ये गोव्याला जाण्याचा प्लॅन झालाच तर ही एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि या स्कॅम पासून सावध करा. टॅटूचा स्कॅम तर झाला, आता त्यात काही करू नाही शकत. हा, सगळ्यांचा मूड थोडा ऑफ असणारच, कारण एवढं शिक्षित असून पण असं कोणी वेड्यात काढेल तर वाईट तर वाटेल. पण ट्रिपचा पहिलाच दिवस होता आणि असंच सॅड राहिलं तर पूर्ण ट्रिप वेस्ट होऊन जाईल. म्हणून स्वतःला समजावलं आणि परत बीच कडे गेलो. हा पिल्लू बघा किती एन्जॉय करतोय. आम्हाला 172 वर्ष लागले गोव्याला यायला आणि हा आतापासून येऊन बसलाय. आता मोठा झाल्यावर सगळ्यांना सांगेल मी गोव्याला जाऊन आलोय. मग शॉपिंग करायला आलो आणि भाई मुलांची सगळ्यात फेवरेट जागा दिसली. लहानपणापासून मुलांना बाईक्स आणि कार्सचा खूप शौक असतो. वय किती पण असू
असू द्या, पण मुलांचं गाड्यांवरचं प्रेम हे कधीच कमी होत नाही. एकापेक्षा एक भारी गाड्या होत्या. असं वाटत होतं सगळ्या बॅगेत भरून घेऊन जावं. मी पण इथून एक घेतलीये. ती कोणती आहे ती नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला समजेलच. ही गोष्ट तर तुम्हाला आठवलीच असेल. लहानपणी यासोबत तुम्ही खेळलेच असणार. कमेंट करून सांगा बरं याला काय म्हणता. मग हा हल्क दिसला. काय माहित कोणावर गोळीबार करत होता. मी पण स्वतःला थोड्या पॅरासिटामॉल फेकून मारल्या, कारण खूप पाप केलेत मी. फायनली रूम कडे जायला निघालो आणि भाई साहेब गोव्यामध्ये हा स्टॅच्यू पाहून रात्रीचे वाजलेले 1:36 आम्ही चाललो आता बीचवर. गोव्याला आम्ही टोटल 3 स्कूटर रेंटने घेतल्या होत्या आणि त्यात सीन असा झाला की भेंडी मध्येच एकाचं पेट्रोल संपलं. आता पेट्रोल पंप थोडा लांब होता आणि वरून हा पाऊस तर इतका त्रास देतोय ना की काय सांगू. बाहेर पडलो की लगेच स्टार्ट होऊन जातो. फायनली पंपावर पोहोचलो आणि पाहतो तर काय भाई, इकडे फक्त दारूच नाही तर पेट्रोल पण स्वस्त आहे. फक्त 96 रुपये लिटर. शाळेला भारी विषय हा तर. मी एक ड्रम भरून घेऊन आलोय. कोणाला हवं असेल तर DM करा. तेवढ्यात रस्त्यात मला कोणाचा पुतळा दिसला. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा. गोव्यात मराठ्यांचा इतिहास मोजकाच होता, पण स्टील छत्रपतींचा हा पुतळा पाहून, हा चेहरा पाहून अंगाला कायम काटा येतो. रात्रीचे 12 वाजून गेले होते आणि अजून जेवण नव्हतं केलं. मग हे हॉटेल चालू दिसलं. बिचारे बंदच करत होते, पण यार गोव्याचे लोक खूप चांगले. त्यांनी तरी पण आम्हाला एंट्री दिली. मग पटापट ऑर्डर दिली आणि जेवण केलं. आता रात्रीचे 2 वाजत आले होते. शांतपणे झोपायचं ना घरी जाऊन, पण नाही. आम्ही तर ट्रिपला आलोय, आम्ही तर मजा करायला आलोय. चला म्हणे बीचला जाऊ. काढल्या गाड्या आणि गेलो बीचला. पोहोचून फक्त 2च मिनिट झाले आणि भाई साहेब काय जोरजोरात पाऊस सुरू झाला. तुम्हाला सांगतोय ना, हा पाऊस ना आमची परीक्षा घ्यायलाच येतोय, पण आम्ही पण धीट आहे. ह्याच पावसामध्ये मजा करणार. ती पण एकदम खतरनाक लेवलची. गोवा के फ्लॅट पे सीन हो गया. सकाळी सकाळी AC बंद पडला. हो माहिती आहे पावसाळा आहे, बट गोवा थोडा हॉट आहे. मग लगेच इलेक्ट्रिशियनला बोलावून घेतलं, पण काका कोरोना बॅच मध्ये पास झालेले दिसताय. काय उमजतच नव्हतं त्यांना. 1-1.5 तासाने त्यांनी AC चालू केला. मग निघायला लागलो तेवढेच ही क्युटी दिसली. भाई साहेब काय भारी दिसते. व्हाईट ब्राऊन मांजर तर खूप पाहायला मिळतात, पण एवढी काळीशार मांजर खूप रेअरली दिसते. छोटा ब्लॅक पॅन्थर म्हटलं तरी चालेल. एका टायमासाठी तर फोटो काढताना मीच घाबरून गेलो होतो. गोव्यामध्ये स्कूटी चालवायची एक वेगळीच मजा आहे. तुम्ही घरी चालवाल तेव्हा तुम्हाला काय वाटणार नाही, पण जेव्हा तुम्ही गोव्याला आल्यावर स्कूटी चालवशाल ना, एक वेगळाच फील येईल. ते साफ सुथरे आणि प्लेन रस्ते, आजूबाजूला ग्रीनरी आणि थंड हवा, मस्त स्लो मोशन मध्ये चालवायची. मग पोचलो अगोडा फोर्टला, जिथे दिल चाहता याचा मोस्ट आयकॉनिक सीन शूट झाला होता. 1612 मध्ये अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला. अगोडाचा अर्थ होतो वॉटरिंग प्लेस, म्हणजे पाण्याचे ठिकाण. इथे एक पाण्याचा झरा होता, जिथून शिप्सवर पिण्याचे पाणी भरलं जायचं. त्यांनी हा किल्ला डच आणि मराठ्यांच्या हल्ल्यांपासून संरक्षणासाठी बांधला होता. आणि भाई तिकडे गेल्यानंतर समजलं की इकडे त्यांची सेंट्रल जेल पण होती. भाई ये गोवा में पार्किंग का क्या सीन चल रहा है. अगोडा फोर्टला फक्त दिल चाहता याची नाही तर अजून बऱ्याच मूवीजची शूटिंग झाली आहे. कारण इथे जो व्ह्यू बघायला मिळतो, जसा समुद्र इथून दिसतो तसा तुम्हाला कुठेच मिळणार नाही. फोटो काढण्यासाठी तर खूप भारी भारी स्पॉट आहे. फिल्टर सुद्धा लावायची गरज नाही पडणार. हा एक लाईट हाऊस आहे जो पोर्तुगीजांनी 1864 मध्ये बनवला. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज, हा एशिया मधला सगळ्यात जुना लाईट हाऊस आहे जो गोवामध्ये प्रेझेंट आहे. हा जो एरिया दिसतोय याचा वापर पोर्तुगीज सेंट्रल जेल म्हणून करत होते. 1940 मध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिकांना इथे कैद करून ठेवण्यात आलं होतं. इतकी भयंकर ती जागा आणि एवढ्या अंधारामध्ये कैदी बनून राहणं म्हणजे किती अवघड काम असेल. विचार करूनच डोकं काम नाही करत. आता हे प्लेस पर्यटकांसाठी कायम ओपन असतं. जर तुम्ही कधी गोव्याला गेले तर या फोर्टला व्हिजिट करायचं बिलकुल विसरू नका. मग थोडा सावलीत बसलो, कारण मुंबईला पूर्ण काहीच पाऊस पडतोय आणि इकडे बघा इतकं खतरनाक ऊन पडतंय. लोक अक्षरशः छत्री घेऊन फिरताय इकडे, पावसासाठी नाही, उन्हापासून वाचण्यासाठी. त्यानंतर आम्ही निघालो कॅन्डोलिम बीच कडे आणि भेंडी या लोकांनी रस्त्यातच अडवलं. एवढा काहीच आम्ही आता या खड्ड्यात बनवलंय 4 आणि हा मोबाईल या खड्ड्यातून आम्ही पास करणार आहे. अच्छा आता त्या साईड ठीक है. हो पार्किंगचे पैसे घ्या तुम्ही, पण 20-30 रुपये घ्या ना. हे काय दरवेळेस 50-100 मागायचे गोव्याच्या कोणत्याही स्पॉटवर. अरे स्पॉट तर सोडा, साधं नॉर्मल रस्त्यावर सुद्धा तुम्ही बाईक पार्क केली त्याचे पण चार्जेस द्यावं लागतात. असं वाटतंय राहण्यापेक्षा पार्किंग मध्येच अकाउंट रिकामं होणार आहे. मग तबडक करत पाण्याजवळ पोहोचलो आणि आज देव मासा खायची खूप जोरात इच्छा होत होती. म्हटलं पकडून आणू 2-4. उडी मारणारच होतो तेवढ्यात पोरांनी अडवून घेतलं. नाहीतर आज देव माशासोबत 2-4 शार्क पण आणले असते. याच्यावर झोपून फोटो काढत होता. म्हणे रोमॅन्टिक पोज देतो म्हणजे 4-5 पोरी तरी लवशिप देतील. आता याला कसं समजावणार.
ठेवणार. आजकाल मुली फोटो नाही प्रॉपर्टी बघता, याच्याकडे काहीच नव्हतं म्हणून दिलं खाली ढकलून. आजपर्यंत फक्त कबुतरांना असं खाऊ घालताना पाहिलं होतं, पण भेंडी ही ताई तर इकडे कावळ्यांना चकना खाऊ घालते. आता फक्त यांची दारूची सोय करावी लागेल. सकाळी सगळे कावळे बीचवर उताने पडलेले दिसतील. त्यातले 2 कावळे बघा उडत उडत कुठपर्यंत आले. बीटीएस आर्मीचेच फॅन दिसताय. यांना आपण प्रायव्हसी देऊ. बाकी व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि शेअर करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र. तर आज मी आलोय गोव्यातल्या थायलंड मध्ये आणि तुम्हाला खोटं वाटेल पण रात्रीचा 1 वाजलाय आणि इकडे गर्दी बघा. भेंडी असं वाटतंय की संध्याकाळचे 7 वाजले. या एरियाला म्हणतात टिटोज लेन. गोव्यातला सर्वात पहिला नाईट क्लब इथे ओपन झाला होता आणि आता क्लब सोडून तुम्हाला दुसरं कोणतंच शॉप दिसणार नाही. दिवसा इकडे काहीच नसतं, पण जसा सूर्यास्त होतो भाई पूर्ण माहोलच चेंज होऊन जातो. निऑन लाईट्स, लाऊड म्युझिक, नाईट क्लब्स आणि फॉरेनर्स. एक वेगळीच दुनिया असते. कोणी रस्त्यावर डान्स करतंय तर कोणी दारू पितंय. कोणीच कोणाला अडवत नाही. हेच जर तुम्ही गोव्याच्या बाहेर केलं ना तर 4 दांडे फिक्स पडतील. हे सगळं पाहिलं ना की असं वाटतं की जणू बाहेरचे कोणतेच रूल्स गोव्यावर लागू नाही होत. क्लब मध्ये आम्हाला जायचं होतं. चला म्हटलं थोडी मजा करू, पण भेंडी भीती वाटत होती की अजून परत स्कॅम नको व्हायला. कारण मी ऐकलं होतं की क्लब मध्ये गेल्यावर त्या फॉरेनर मुली क्लबवाल्यांच्याच असतात. मग त्या आपल्या जवळ येतात, त्यांना खाऊ पिऊ घालायचं आणि ते पण साधं सुद्धा नाही, एकदम एक्सपेन्सिव्ह. कारण त्या मुलींना त्यामागे कमिशन असतं. आता हे किती सत्य आहे ते माहित नाही म्हणून रिस्क घेतलीच नाही. फिलिंग्सला कंट्रोल करून चुपचाप निघालो घराकडे. स्कॅम झाला असता आणि घरी कळाला असतं ना तर पहिले बाहेर हाकलला असतं, मग लावले असते घोडे. पार्किंगला पैसे देऊन पण अशी हालत केली आमच्या गाड्यांची. आज तर सकाळी सकाळी गोव्यामध्ये महाराजांचं दर्शन झालं. याला म्हणतात खरी शिव सकाळ. दिवसाची सुरुवात तर चांगली झाली, पण एंड कसा झाला ते तुम्हीच बघा. नॉर्थ गोवा भरपूर फिरून झालं. मग आम्ही निघालो साऊथ गोवा एक्सप्लोर करायला. नॉर्थ साइड ही नाईट लाईफ, टिटोज लेन आणि वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी साठी जास्त फेमस आहे आणि इकडे स्पॉट्स पण सगळे जवळ जवळ आहे. साऊथ गोवा मधले स्पॉट्स हे थोडे लांब लांब आहे, पण तुम्हाला इकडे गर्दी बिलकुल पण दिसणार नाही. शांत वातावरण, क्लीन बीचेस आणि बेस्ट व्ह्यू पाहायला मिळतो. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे साऊथ साइडला फॉरेनर्स सगळ्यात जास्त येतात, कारण इकडे खूप कमी गर्दी असते. पण आमचं नशीब एवढं खराब की आम्हाला फॉरेनरच दिसले नाही. भेंडी मनातल्या मनात वाटतंय की काय फायदा नाही झाला इकडे येऊन, कारण आम्ही ऑफ सीझन मध्ये आलो. इथेच जर आता डिसेंबर जानेवारी महिना असताना तर पाय ठेवायला जागा मिळाली नसती. जर तुम्हाला खूप सारे फॉरेनर पाहायचे असतील तर थंडीमध्ये या, पण जर शांततेत गोव्याची ग्रीनरी एन्जॉय करायची असेल तर पावसाळ्यात या. घराकडे जायला निघालो तर हे बघा काय करून ठेवलंय. आता समजत नाही बोलावं तरी कोणाला, कारण एक नाही सगळ्यांच्याच गाड्या पाडून ठेवल्या आहे. त्या गोव्यात शेवटचा दिवस होता आणि अजून शॉपिंग पण केली नव्हती. मग मम्मीसाठी ही पर्स घेतली. आवडली तर बरं आहे, नाही तर गर्लफ्रेंड आहेच. आणि तुम्हाला मी आज माझी गर्लफ्रेंड पण दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मुलांचं गाड्यांवरचं प्रेम जग जाहीर आहे. ओरिजिनल डिफेंडर तर कधी घेऊ नाही शकत, मग हीच घेऊन टाकली. आज आम्हाला ओल्ड गोवा फिरायचं होतं आणि ही बघा दिवसाची सुरुवात. गाडीत चालू होईना. असं वाटतंय जेठालाल नंतर सगळ्यात खराब नशीब मीच घेऊन आलोय. जसं तसा पोहोचलो आणि भेंडी लगेच पार्किंग वाल्यांनी पकडलं. मग त्याला 150 द्यावे लागले. गोव्याला आलो आणि चर्चला नाही गेलो, असं होऊच नाही शकत. इकडे हे मावशी लोक पण गोवा फिरायला आले होते. मस्त साडीमध्ये चर्च एक्सप्लोर करताय. या एरियाचं नाव नाही आठवते मला, पण भाई काय भारी घर पेंट केले होते. प्रत्येक घराचा असा मस्त ब्राईट कलर होता आणि काही काही ठिकाणी तर युनिक आर्ट आणि पेंटिंग पण केली होती. फोटो काढण्यासाठी एकदम छान प्लेस. पण काय माहित काही ठिकाणी नो फोटो झोन लिहून ठेवलं होतं. काही लॉजिकच समजलं नाही. असो, मला ही वाली पेंटिंग सगळ्यात जास्त आवडली. हा माणूस डॉगीला त्रास देत होता, मग काय देतो कानाखाली ऑटोग्राफ. मी देत नाही भाषण. फायनली मला माझी गर्लफ्रेंड भेटली, जी मला कधीच सोडून जाणार नाही. इथेच असेल. सुंदर आहे ना.